हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि कांद्याची पात मिक्स भाजी अशी करणार आहोत, बटाट्याची आणि कांद्याच्या पातीची. त्यासाठी मी इकडे लसूण आणि मिरची याचा ठेचा करून घेतला आहे. कोणी कापून पण टाकू शकतो आणि ठेचा पण. आणि त्यासाठी फक्त मी थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहे. दुसरं काही नाही, एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे, करून बघा. आपलं तेल गरम झालं, आता आपण यात ठेचा घालूया. चांगलासा ठेचा आपण तेलामध्ये मस्त असं परतू. आपल्याला हवं तितकं मिरची घ्यायची. तिखट हवं आहे, कसं हवं आहे, मीडियम हवं आहे. आम्हाला तिखट आवडतं म्हणून मी जास्त मिरच्या घेतल्या. आता यात मी जराशी हळद टाकणार, चिमूटभर, जास्त नाही. आणि चवीनुसार मीठही घालणार आहे. आता यात मी स्वच्छ अशी धुवून आणि चिरून घेतलेली भाजी आहे, ती आता मी यात ॲड करणार आहे. आता आपण याला मस्त असं मिक्स करून घेऊ. भाजी चांगली अशी मिसळून आणि मग घालायची, कारण की कांद्याच्या पातीला भरपूर असं पाणी सुटतं. त्याच्यामुळे चाळणीमध्ये धुवून आणि आधीच ठेवून द्यायची, म्हणजे पाणी पूर्ण आपलं व्यवस्थित निघून जातं. याला चांगलं आपण असं एकजीव करून घेऊ. आता आपण याला 10 ते 20 मिनटं वाफेवरती मस्त असे होऊन द्यायचे. याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवताच आपल्याला वाफवायची आहे. झाकण जर ठेवलं तर मग आपली भाजी एकदम पिवळी जरत पडते आणि पचाट लागते. त्याच्यामुळे आपण झाकण नाही ठेवलं. आपल्याला अशी मोठ्या गॅसवरच ठेवायची आहे. बघू शकता, मस्त अशी आपली कांद्याची पात आणि बटाटा घालून मस्त अशी भाजी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट, लाईक करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.